पिछले साल से खासकर वे छात्र और अभिभावक जो 12वीं के बाद करियर को लेकर चिंतित है, उनके लिए श्री गुरु गोविंद सिंह जी अभियांत्रिकी एवं तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड़, जिसकी इंजीनियरिंग शिक्षा में 44 वर्षों की शानदार परंपरा है, एक विशेष कार्यक्रम का आयोजन कर रहा है। ये कार्यक्रम स्कूल कनेक्ट प्रोग्राम 2025 के नाम से आयोजित किया जा रहा है। ऐसी जानकारी संचालक डॉक्टर मनीष कोकरे ने सोमवार को आयोजित संवाददाता सम्मेलन में दी। इस समय उनके साथ कुलसचिव डॉक्टर अरुण पाटिल, डॉक्टर ललित टोके, डॉक्टर प्रकाश जाधव, अनिल गोंडे, अतुल शिंदे, डॉक्टर नीलेश खांडेकर आदि मौजूद थे। इस कार्यक्रम का मुख्य उद्देश्य प्रथम वर्ष इंजीनियरिंग प्रवेश और राष्ट्रीय शैक्षणिक नीति 2020 पर मार्गदर्शन प्रदान करना है। ये खास तौर पर इंजीनियरिंग स्ट्रीम में इच्छुक छात्रों और उनके माता पिता के लिए है। ये महत्वपूर्ण कार्यक्रम गुरुवार 26 जून 2025 को सुबह 10:30 बजे कुसुम सभागृह VIP रोड नांदेड़ में आयोजित किया जाएगा। नांदेड़ के जिलाधिकारी राहुल कर्डिले के हाथों उद्घाटन होगा। मुख्य अतिथियों में महाराष्ट्र राज्य के पूर्व उच्च एवं तंत्र शिक्षा राज्य मंत्री DP सावंत और नांदेड़ की प्रतिष्ठित भार्गव करियर एकेडमी के संचालक भार्गव राजे, SDGS के नियामक मंडल सदस्य संत बाबा सुखविंदर सिंह जी और राजश्री पाटिल उपस्थित होंगे। नियामक मंडल के अध्यक्ष सुनील रायठा और SDGS अभियांत्रिकी एवं तंत्र शास्त्र संस्था के संचालक तथा सचिव डॉक्टर मनीष कोकरे द्वारा सामाजिक दृष्टि से और विद्यार्थियों के हित में इस कार्यक्रम का आयोजन किया गया है। ये उन सभी छात्रों और अभिभावकों के लिए एक सुनहरा अवसर है जो इंजीनियरिंग क्षेत्र में आगे बढ़ना चाहते हैं और नई शैक्षिक नीति के तहत उपलब्ध अवसरों को समझना चाहते हैं। ऐसी जानकारी SDGS अभियांत्रिकी एवं तंत्र शास्त्र संस्था के संचालक तथा सचिव डॉक्टर मनीष कोकरे ने MCN हिंदी न्यूज को दी। ॲक्च्युली गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं एक परिपत्रक काढलं होतं की नवीन शैक्षणिक धोरण हे समाजापर्यंत पोहोचवायला पाहिजे। तो कार्यक्रम जरी गेल्या वर्षी पुरता मर्यादित होता, पण गेल्या वर्षी त्याचा जो रिस्पॉन्स होता, GS न तो कार्यक्रम गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये घेतला होता ॲडमिशन प्रोसेसच्या अगोदर, आणि त्याला जो प्रचंड रिस्पॉन्स मिळाला होता, तर तो रिस्पॉन्स पाहून यावर्षी जरी आम्हाला शासनाचं कंपल्शन नसलं तरीही समाजाच्या दृष्टीनं, समाजाच्या हिताच्या दृष्टीनं, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं आणि पालकांच्या हिताच्या दृष्टीनं हा कार्यक्रम आम्ही 26 तारखेला सकाळी 10:30 वाजता कुसुम सभागृहामध्ये घेतोय। आणि या कार्यक्रमाचे दोनच उद्देश आहेत। एक आहे की भारत सरकारचा जो नवीन शैक्षणिक धोरण आहे तर ते पालकांच्या पर्यंत, विद्यार्थ्यांच्या पर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवणे। दुसरा जो उद्देश आहे तो इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन बद्दल जी प्रक्रिया आहे, अगदी ॲडमिशन फॉर्म भरण्यापासून ते कन्फर्मेशन आणि इंजिनिअरिंग कॉलेज, आणि त्याचबरोबर इंजिनिअरिंगच्या जे काय वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्यांचं काही फ्युचरच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, तर ते पालकांना आणि विद्यार्थ्यांना पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, ज्यामुळे कुठंही विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिसगाईड केलं जाणार नाही। ही संस्था ही शासनाची संस्था आहे आणि या शासनाच्या संस्थेत मार्फत जी काही इन्फॉर्मेशन दिली जाईल ती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे, आणि त्यामुळं या कार्यक्रमाला पालकांचा सुद्धा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा असतो। आणि म्हणून यावर्षी सुद्धा मी हा कार्यक्रम 26 तारखेला सकाळी 10:30 वाजता नांदेडमधील कुसुम सभागृहात ठेवलेला आहे। अगदी थोडक्यामध्ये काय सांगता येईल की नवीन शैक्षणिक धोरण काय आहे? नवीन शैक्षणिक धोरण जे अगोदर म्हणजे कंपार्टमेंट टाईप एज्युकेशन होतं, किंवा एखाद्याने एकच ब्रँच घेतली की त्याच ब्रँचमध्ये त्याला ग्रॅज्युएशन करावं लागत होतं, आता तसं नाहीये। जर एखाद्याला समजा कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे आणि त्याला मार्क्स कमी आहेत तर त्यांनी त्याची चिंता करायची गरज नाहीये। त्याला त्याच्या मार्कप्रमाणे जी ब्रँच मिळते ती घ्यायची आणि त्याला त्याच्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये मायनर डिग्री करता येते। तर त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना फ्लेक्झिबिलिटी मिळाली की मेजर इन सिव्हिल इंजिनिअरिंग, मायनर इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, जे अगोदर ते नव्हतं। तर त्यामुळं त्यांना म्हणजे अगोदर ज्या सगळ्या बाउंड्रीज होत्या एज्युकेशनमध्ये त्या बाउंड्रीज आता संपलेल्या आहेत। विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेता येतं
आणि त्याच्यानंतर मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट हाही एक त्याच्यामधला एक फ्लेवर आहे, की समजा विद्यार्थ्यांना 2 वर्षानंतर त्याला एज्युकेशनला काही अडचण येत असेल आणि तर त्याला फायनान्शियल हे असेल तर तो तिथं फायनान्शियल म्हणजे अर्न करू शकतो आणि परत तो एंट्री करू शकतो. तर त्यामुळं कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचं शिक्षण घेता येणार नाही असं होणार नाही. त्याच्या आवडीचं शिक्षण मिळेल आणि शिक्षणापासून वंचित राहणार नाही. हे या नवीन शैक्षणिक धोरणाचं फ्लेवर आहे. सर, स्कूल कनेक्टच्या संदर्भानं विद्यार्थी आणि पालकांना काय आवाहन कराल? मी विद्यार्थी आणि पालकांना हे आवाहन करू इच्छितो की हा कार्यक्रम एकदम स्तुत्य कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम फक्त आणि फक्त विद्यार्थी आणि पालकांसाठी राईट इन्फॉर्मेशन म्हणजे योग्य आणि करेक्ट इन्फॉर्मेशन मिळण्याचं एकमेव म्हणजे प्लॅटफॉर्म आहे. तर त्याचा फायदा त्यांनी जरूर घ्यावा. त्यांच्या काय मनामध्ये काही शंका कुशंका असतील, ऍडमिशन प्रोसेसबद्दल असतील किंवा ब्रँचेसबद्दल असतील किंवा कोणतीही काही शंका असेल तर ती शंकेचं निरसन आम्ही त्या कार्यक्रमा थ्रू करू. तर त्यामुळं एकदा तो कार्यक्रम त्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अटेंड केला की ते निश्चिंत होतील आणि त्यांना ऍडमिशनबद्दल कोणतीही म्हणजे शंका राहणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. तर सर्व विद्यार्थी आणि पालकांनी 12वीचे विद्यार्थी आणि पालकांनी ज्यांनी आता ऍडमिशन घेऊ इच्छितात अशा सर्वांनी हा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं हीच माझी सर्वांना विनंती राहील. पुण्या मुंबईला काही एजंट्स निर्माण झालेत अशा प्रकारची एक चर्चा आहे की नांदेडला शिक्षण काही चांगलं नाही किंवा पुण्याचं अमुकच कॉलेज खूप चांगलं आहे इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये. तर त्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया आहे, काय सांगताय? तुम्ही म्हणतात ते सत्य परिस्थिती आहे आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती नसते आणि त्यामुळे ते जे सांगतात त्याप्रमाणे ते त्यांचा निर्णय घेत असतात. तर त्यांना खरी माहिती पाहिजे असेल तर हा स्कूल कनेक्ट कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जी फॅक्च्युअल माहिती आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल माहिती ही माहिती त्यांना मिळेल. त्यामुळे त्यांच्या जो गैरसमज पसरवला जातो तो निघेल आणि त्याचबरोबर नांदेडसारख्या शहरामध्ये नामांकित संस्था आहेत ज्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षण दिलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुणे मुंबईकडे जायची काही एक गरज नाहीये. तर तेही आपल्याला तिथपर्यंत पोहोचवता येईल. तर SGS कॉलेजमध्ये AI शिकवलं जातं का, आर्टिफिशियल इंटेलिजन्स? खूप चांगला प्रश्न आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4.0 हा आता नवीन तंत्रज्ञान आहे आणि या सगळ्या गोष्टी. तर या संस्थेमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंडर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हा मायनर ऑफर केला जातो. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स असे वेगवेगळे 23 मायनर आपण विद्यार्थ्यांना ऑफर करतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना जे आज तंत्रज्ञान लागणार आहे त्या तंत्रज्ञानाचं पूर्ण म्हणजे ज्ञान आपण या SGS महाविद्यालयामधून विद्यार्थ्यांना देतो. ज्या योगे विद्यार्थी पुढे चालून इंडस्ट्रीमध्ये स्टँड होतील आणि कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थी टिकतील. तर SGS महाविद्यालयामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे. आता सध्या विद्यार्थी जेमिनी किंवा ChatGPTचा वापर करतात का? हे पहा, हे ChatGPT किंवा बाकीच्या समजा डीपसीक हे सगळे AIचे टूल आहेत आणि हे टूल राईट गोष्टीसाठी वापर करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर ते वापरलंच पाहिजे ते विद्यार्थ्यांनी, पण त्याचबरोबर ती कोर अभ्यास याच्यावरती सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि SGS महाविद्यालयामध्ये या गोष्टीची आम्ही काळजी घेतो की विद्यार्थ्यांनी कोर शिकलं पण पाहिजे आणि टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये पुढे टिकतीलच.